कालचे काही आमदार तुमच्या देखील संपर्कात आहेत, तुमच्या आणि साहेबांची तर तब्येत खराब आहे, पण या तुमच्या संपर्कात आहेत का त्यांचे काही आमदार? असं आहे, अहो तुम्ही विसरताय, आम्ही सगळेच इमोशनली पहिली माणुसकी हो, माणुसकी राहिलीये का नाही या देशात किंवा या जगात किंवा या समाजात? या गोष्टी होत राहतील, पण माणुसकी राहिली की नाही? आमच्या घरातला कर्ता पुरुष गेलाय आणि कसं काय, म्हणजे मला तर अजूनही विश्वास बसत नाही. मला त्या नात्यावर क्लोजरच नाही मिळालंय. मी माझ्या दादाला बघितलं पण नाहीये. मला क्लोजरच नाहीये त्या नात्यावर. म्हणजे सगळे म्हणतात क्रॅश झालंय क्रॅश, सगळं माहितीये, पण एक इमोशनल क्लोजर असतो ना, की हे ऍक्सेप्ट करायला की बाबा हे झालंय, आता हे वास्तव आहे. ते वास्तव आम्ही आमच्या डोळ्यांनी नाही ना पाहिलं, आमच्या भावाला नाही ना पाहिलं आम्ही तसं. त्या आमच्या आठवणीतला भाऊ आमचा तोच भाऊ आहे, जो त्या दिवशी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये पाहिला. आता तुम्ही कशासाठी आता त्या सगळ्यामध्ये अडकता? माझं म्हणणं आहे, आज आणि उद्या ह्याच्यामध्ये लक्ष देऊया ना. आता इथून पुढे पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये कसं काम करणार आपण? आता मोठं AI समिट चाललंय दिल्लीमध्ये, त्याचा इम्पॅक्ट काय होणार? US ट्रेड डील चाललंय, त्याच्यामध्ये आता काय होणार? आजच चाललंय की आपण जे पैसे कमिट केलेत अमेरिकेला US ट्रेड डील मध्ये, ते 5 वर्षातच आपल्याला खर्च करायचे. असे अनेक प्रश्न आहेत राज्य आणि देशासमोर. म्हणूनच आम्ही ऑफिशियल स्टेटमेंट बघतोय भारत सरकारकडे. आमचं 2 लेवलला काम चाललंय. एकीकडे दादाची या सगळ्या ऍक्सिडेंटची टोटल इन्क्वायरी ही झालीच पाहिजे, हा एक भाग. दुसऱ्या भागात महाराष्ट्राच्या समोर आव्हानं, देशाच्या समोरची आव्हानं, त्याच्यामुळे आमच्यावर डबल जबाबदारी झाली. आता एकीकडे दादाच्या बद्दल ही सगळी इन्क्वायरी पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला मिळालीच पाहिजे, आणि दुसरीकडे ज्या कामावर आम्ही आलोय, जे दादाचं पण ध्येय होतं तेही पूर्ण करणं. त्याच्यामुळे आम्ही दोन्ही लेवलला सगळे कामाला लागले.